नमस्कार. सखी शारदा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात फॉर्म भरताना येणाऱ्या अनेक अडचणी त्याविषयीचे व्हिडिओ आपण पूर्वी पाहिलेलेच आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये एडिट आणि पेंडिंग या विषयावरती आपण बोललो होतो आणि अनेक जणांच्या जवळजवळ 90% पेक्षा जास्त या कमेंट्स पेंडिंग विषयावरतीच होत्या. म्हणजे पेंडिंग टू सबमिटेड असा जो मेसेज येतो आहे जेव्हा फॉर्म आपण सबमिट करतो, त्याच्यावरती अनेक जणांनी जवळजवळ 90% लोकांनी याच कमेंट दिल्या की त्यांना असा मेसेज येतो की इन पेंडिंग टू सबमिटेड. पण त्याचा नक्की काय अर्थ आहे आणि त्याचा अप्रूव्हल किंवा रिजेक्शन नंतर काय होणार आहे ते अजूनही अद्याप अधिकृत माहिती त्याची माझ्याजवळ नाहीये. पण सगळ्यांनाच हा मेसेज येतोय. इव्हन आता सध्या या आठवड्यामध्ये ज्यांनी कुणी फॉर्म भरले त्या प्रत्येकालाच असाच मेसेज येत आहे. मी अनेक जणांकडे चौकशी केली किंवा अनेक फॉर्म ज्यांनी भरले किंवा गाव पातळीवरती जेव्हा एकदम ग्रामपंचायतीमध्ये जे फॉर्म भरून घेतले जात आहेत तिथे सुद्धा चौकशी केली तर सगळ्यांसाठी आता हा मेसेज कॉमन आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. सगळ्यांसाठीचाच हा मेसेज आहे. त्यामुळे तुमच्या फॉर्ममध्ये चूक झाली म्हणून पेंडिंग आहे असा त्याचा अर्थ होत नाही. आता इथून पुढे ही योजना राबवल्यानंतर सरकार आता 3 सिलेंडर सुद्धा मोफत देणार आहे. वर्षातून 3 सिलेंडर महिलांना मोफत मिळणार आहे. त्यामुळे गृहिणींना थोडासा दिलासा मिळणार आहे. त्याविषयीची अधिकची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशन्सवरती सुद्धा जाऊन ऑन करून ठेवा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एडिट आणि पेंडिंग या विषयावरती बोललोच होतो. परंतु आता शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर एडिट हा ऑप्शन एकदाच वापरायचा आहे. त्यामुळे तो नीट काळजीपूर्वक वापरा. एकदाच तुम्ही फॉर्म तो नीटपणे चेक करा. काही दुरुस्ती राहिली असेल तर करून घ्या. एकदा तुम्ही तो एडिट ऑप्शन वापरला की पुन्हा तुम्हाला एडिट ऑप्शन वापरायला मिळत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे पेंडिंग टू सबमिटेडचा आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्याची काही काळजी करायची गरज नाही. त्याच्यावरती त्या मेसेज नंतर पुढे अप्रूव्हल रिजेक्शन काय मेसेज येईल तो आपण त्याविषयीची काही अपडेट्स मिळाले तर नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांनी आतापर्यंत फॉर्म सबमिट केलेले आहेत त्यांना आता कधी पैसे मिळणार असा एक प्रश्न आहे. तर स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेलं आहे की 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्टच्या दरम्यान पहिला हप्ता येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये इतके प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हा फॉर्म भरण्यासाठी पोर्टल कधी चालू होणार असा सुद्धा अनेक जणांनी प्रश्न विचारला होता. तर आत्ताच अद्याप कुठलंही वेबसाईट पोर्टल अवेलेबल झालेलं नाही. 18 तारखेला वेबसाईट येणार होती पण 18 तारीख उलटून गेली तरी अजून कुठलंही वेबसाईट पोर्टल आलेलं नाही. जेव्हा वेबसाईट किंवा पोर्टल येईल लगेच तुम्हाला व्हिडिओ बनवून मी अपडेट देईनच. त्यामुळे व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आतापर्यंत किती फॉर्म पात्र झालेत याची जर तुम्हाला यादी बघायची असेल तर ती यादी पोर्टल किंवा ॲपवरती दाखवली जाणार आहे. तसंच गाव पातळीवरती ग्रामपंचायतीमध्ये आणि गाव चावडीवरती सुद्धा याचं प्रिंट काढून लावल्या जाणार आहे. तसंच अंगणवाडी केंद्रामध्ये सुद्धा याची माहिती दिली जाणार आहे. ज्यांना कुणाला लिहिता वाचता येत नाही, मोबाईलवर किंवा वेबसाईटवरती बघता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन ही यादी बघता येणार आहे. ती यादी नक्की कधी जाहीर होणार आहे ते अद्याप समजलेलं नाही. पण याविषयीची अपडेट माहिती तुम्हाला मी नक्की देणार आहे. ज्या फॉर्ममध्ये काही त्रुटी राहणार आहेत त्या त्रुटीसुद्धा सांगितल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नंतर त्याचा करेक्शनचा ऑप्शनसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे त्रुटी तुम्हाला भरून काढता येणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना लागू झाल्यानंतर आत्ताच 17 जुलैला जेव्हा मुख्यमंत्री साहेब पंढरपूरमध्ये भाषण करत होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की 1,500 रुपये प्रति महिना भगिनींना मिळणारच आहेत. शिवाय वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. मोफत याचा अर्थ तुम्ही सुरुवातीला ते खरेदी करायचे आहेत आणि त्याची जी रक्कम आहे ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये सबसिडीच्या रूपात जमा होणार आहे. फक्त यासाठीच्या काही अटी आहेत, काही शर्ती आहेत किंवा ह्याचा जो ऑफिशियल GR आहे तो काही अजून डिस्क्लोज झालेला नाही. हे जे 3 सिलेंडर महिलांना मिळणार आहेत ते ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना, अशा कुटुंबांना
प्रत्येक वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे. आणि या योजनेचं नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं असणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतल्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याविषयीचा सुद्धा महिलांना लाभ घेता येणार आहे. आणि सगळ्यात घराचं जे बजेट असतं ते सध्या सिलेंडरचाच भाव खूप आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा महिलांना थोडासा दिलासा मिळणार आहे. त्याविषयीची अधिकची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तोपर्यंत सर्वांनी आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय अडचणी येत असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.